नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। म्हाडाला अधिकाऱ्यांना घेऊन गेलो ते म्हाडाचे अधिकारी सुद्धा आमच्या लीगमध्ये अडकलेले होते त्या टायमाला। आणि आजपर्यंत आमच्या सगळ्या समितीने पाठपुरावा करून सगळ्या शासनाचे जेवढे अधिकारी त्यांना पेपर वर्किंग पाठपुरावा करून आम्हाला आजपर्यंत कोणीही प्रतिसाद दिलेला नाही। म्हणून आम्ही आज तुमच्या एक पाठिंब्याची गरज म्हणून तुम्हाला बोलवलेलं आहे आम्ही, आणि कळकळीची विनंती की आम्हाला तुमचा एक साथ म्हणून तुम्ही आम्हाला एक न्याय द्यावा की आजपर्यंत आम्हाला ज्या गिरणी कामगाराला त्या ठिकाणी रूम दिलेले आहेत ते इतके बेकार अवस्थेमध्ये आहेत की त्या राहण्याची सोय सुद्धा नाही। कुठली लिफ्ट कुठे बंद पडेल आणि कुठले कनेक्शन कुठं बंद पडेल याची काहीच अवस्था नाही। लाईटची अवस्था, नळची अवस्था, मेन पाईपलाईन तर एकदम तुटलेली आहे की तिचं तुटल्यानंतरचं पाईपलाईनचं कनेक्शन फार 15 मजल्यावर जाते। तर अशा बेकार अवस्थेमध्ये असल्यानंतर जर आम्ही जवळपास काही नाही आहे अशा जाऊन राहणार कसं? म्हणजे एखादा माणूस आजारी पडला तुला भेटणार कोण? उद्या जर लिफ्ट बंद पडली की एखादा माणूस खाली लिफ्ट कोसळलेली मेला तुला जबाबदार कोण आहे? अशा वेळेला आमची अशी रास्त मागणी आहे की आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे कमीत कमी 3 वर्षाचा मेंटेनन्स हा आमचा माफ झाला पाहिजे। त्यासाठी आम्हाला सरकारची भीक नको आहे। तुम्ही आमचे पैसे वापरले, म्हाडाने आमचे पैसे 2019 वापरले, त्या व्याजाच्या पैशातून तुम्ही आमचा मेंटेनन्स माफ करा। ज्यांना मेंटेनन्स भरायचं भविष्यामध्ये त्यांना तो कमीत कमी असावा। म्हणजे काही लोकांना भरावं लागेल जे निर्मित आले त्यांना, फक्त हे त्याला 15 मिनिट जास्त नसावा, त्याच्यापेक्षा जास्त देण्याची परिस्थिती नाही आहे। तिथली संपूर्ण डागडुजी करा, आमची घरं आम्हाला नवीन वाटली पाहिजे अशी उत्तम प्रकारे आम्हाला ती परत बनवून द्या। त्याच्यात जी काय डागडुजी असेल ती पूर्ण रिपेअर करा। आमच्या लिफ्ट तुम्ही व्यवस्थित करून द्या। ही लिफ्ट बदलली, ती लिफ्ट बंद पडली, रोज एक ती बंद पडते, रोज माणसं अडकतात, रोज माणसं ठोकतात।